प्रभाग क्रमांक 8 मधून स्नेहा सुनील मनोरे यांची प्रचारात आघाडी। आमदार राजूभाई नवघरे यांच्या प्रमुख उपस्थित भव्य रॅली संपन्न। वसमत नगर परिषद निवडणूक 2025 नगर परिषद निवडणुकीमुळे शहराचे वातावरण जवळजवळ तापलेले पाहायला मिळत आहे। प्रभाग क्रमांक 8 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने स्नेहा सुनील मनोरे नावाच्या एका 22 वर्षीय उच्च शिक्षित तरुणीला नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आहे। सध्या या तरुणीने प्रभाग क्रमांक 8 मध्ये प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराला आशीर्वाद मागत फिरत आहे। प्रभागात नवीन चेहरा असल्यामुळे व उच्च शिक्षित उमेदवार असल्यामुळे या तरुणीकडे मतदार आशेचा किरण म्हणून बघत आहे। या अगोदर त्याच प्रभागामध्ये इच्छुक म्हणून रविराज डोळसे, गौतम रत्नपारखे, नमूभाई या सर्वांनी मिळून स्नेहा मनोरे या तरुणीला पाठिंबा दिला। आज त्या कार्यकर्त्यांचा आमदार राजूभाई नवघरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्यामुळे या तरुणीने प्रचारात आघाडी घेतली असून नक्कीच आपला विजय खेचून आणण्याची प्राणप्रतिष्ठा पणाला लावली आहे। आज वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभाई नवघरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या शेकडो समर्थकासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते समतानगरपर्यंत पायी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले आहे। सध्या ही तरुणी वसमत शहरामध्ये चर्चेचा विषय बनली असून निवडून आल्यास प्रभागातील पाण्याचा प्रश्न, आरोग्य, लाईट, स्वच्छता, शैक्षणिक, आर्थिक, महिला सक्षमीकरणाचे प्रश्न मार्गी लावण्याची त्यांनी आश्वासन दिले आहे। त्यामुळे ही तरुणी निश्चितच आपला विजय खेचून आणणार अशी चर्चा प्रभागातील मतदाराच्या तोंडून ऐकायला मिळत आहे। 2 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी घड्याळ या चिन्हावर फुलीचा ठसा मारून विजयी करण्याचे आवाहन स्नेहा सुनील मनोरे यांनी मतदारांना केले आहे। या कार्यक्रमाला उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य गौतमदादा दवणे, प्राध्यापक रमेश मानोतेसर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय दराडे, युवा जिल्हा अध्यक्ष आदित्य आहेर, प्रतिष्ठित व्यापारी अभय जैन व असंख्य कार्यकर्ते या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। करून घ्या। मी स्नेहा सुनील मनोरे प्रभाग 8 मधून राखीव महिला मतदारसंघातून उभी आहे आणि येथे सर्व उपस्थित माझे मायबाप मतदार आहेत। यांनी मला येत्या 2 तारखेला प्रचंड मताने विजयी करा आणि मी सगळ्यांनी आपल्याला या चुरशीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण धोत्रे साहेब या निवडणुकीमध्ये वेगळं वळण येऊ दिलं नाही। वसमत आपलं निश्चित या पद्धतीने वेगळं आहे। बाकीच्या निवडणुका जिथं व्हायला तिथलं वातावरण, तिथले भाषणं बघा लोकांची, एकही विकासाच्या मुद्द्यावर बोलायला तयार नाही। पण मागच्या काळामध्ये आपण या मतदारसंघामध्ये काम करत असताना जे काही करता येईल या तालुक्यासाठी, शहरासाठी ते करण्याचा प्रयत्न केलाय। आतापैकी आत्ताच आमचे मस्के सर यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुशोभीकरणाचं काम आता आपलं प्रगतीपथावर आहे। कारण आपण बघितलं असेल या देशामध्ये, या राज्यामध्ये, या पूर्ण जगामध्ये खूप राजे होऊन गेले, पण छत्रपती शिवाजी महाराज कोणी अयोध्येचा राजा होता, कोणी मगध देशाचा राजा होता, पण छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते। 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन स्वराज्य स्थापन करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून झालेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तिथं परिसरामध्ये सुशोभीकरण व सभागृहाचं काम केलंय। कारण बाबासाहेबांना आम्हाला शिकवण दिली, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आम्ही तिथं म्हणलं की आपला तिथं एक मेडिटेशन हॉल असला पाहिजे, त्या हॉलच्या माध्यमातून तिथं स्टडी सर्कल झालं पाहिजे।